नमस्कार मैत्रिणींनो, जय भीम मैत्रिणींनो. नंदिनी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मैत्रिणींनो. तर चला मैत्रिणींनो, आज तुम्हाला मी काय दाखवणार आहे. तर चला मैत्रिणींनो, आज आपण साधी सोपी मस्तपैकी अशी हिरवीगार अशी मेथीची भाजी आपण डाळ टाकून बनवणार आहोत. सुकी मूग डाळ टाकून मेथीची भाजी सुकी बनवणार आहोत. तर ही बघा, ही भाजी मस्त छान अशी खुडून घेतलेली आहे आणि छान अशी मस्त धुवून पाणी नितरायसाठी ठेवलेली आहे. भाजी स्वच्छ धुवून घ्यायची, खुडून घ्यायची, स्वच्छ धुवायची आणि पाणी नितरून घ्यायचं. तर आता ही भाजी आपली खुडलेली धुतलेली आहे. तर आता ही भाजी कशी बनवायची आहे तर मी ती तुम्हाला दाखवणार आहे. तर सर्वात प्रथम बघा, आता भाजी तुम्हाला दाखवली आणि भाजीसाठी लागणारं काय काय टाकतो आपण ही सुक्या फ्राय भाजीमध्ये मूग डाळ टाकून, तर ते तुम्हाला दाखवते. तर चला मैत्रिणींनो, त्याच्यासाठी आपण घेतलेली आहे ही मूग डाळ. तर ही मूग डाळ आपण बघा अशी छान अशी पाण्यात भिजत घातलेली आहे. कारण पाण्यात का भिजवतो आपण, पाण्यात जर डाळ भिजत घातली तर ती भाजीमध्ये सुकी होण्यासाठी लवकर ही डाळ शिजल्या जाते. तर आपण सर्वात प्रथम डाळ घेतलेली आहे मूग डाळ आणि त्याच्यानंतर ह्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे मैत्रिणींनो. त्याच्यानंतर एक टमाटा घेतले आणि कांदा घेतलेला आहे. चवीसाठी आपण मीठ घेणार आहे. तर हे बघा, सुकी मूग डाळ टाकून मेथीची भाजी आपण आज बनवणार आहोत. तर हे बघा, हे मेथीच्या भाजीसाठी घेतलेलं आहे. तर चला मग आता आपण मेथीची भाजी कशी बनवता ते मी तुम्हाला दाखवते. तर चला मैत्रिणींनो, प्रथम आपण गॅस लावून घेणार आहोत. बघा मैत्रिणी, छान असा आपण गॅस लावलेला आहे आणि त्याच्यावर कढाई ठेवलेली आहे. कढाईमध्ये तेल टाकलेलं आहे. तुम्हाला चवीनुसार किती तेल लागतं त्या पद्धतीने तुम्ही टाका. तर आता बघा, आपण याच्यामध्ये सर्वात प्रथम भाजीसाठी काय टाकणार आहोत. तर सर्वात प्रथम आपण भाजीसाठी त्याच्यामध्ये कांदा टाकणार आहोत. हा कांदा आपण कढाईत टाकलेला आहे. आता त्याच्यानंतर आपण काय टाकणार आहे, हिरव्या मिरच्या आणि टमाटे तेलामध्ये आपण टाकलेले आहे. आता हे छान असे मस्त त्याच्यामध्ये असे फोडणे देऊन म्हणजे चांगलं असं लालसर करून घ्यायचे. आता याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकणार आहोत. मीठ का चवीसाठी. कांदा मिरच्या आणि टमाटे टाकल्यानंतर त्याच्यामध्ये मीठ टाकलं तर भाजी ही चवदार लागते. तर त्याच्यासाठी आपण थोडं मीठ टाकणार आहोत. तर हे बघा मैत्रिणींनो, आता त्याच्यामध्ये असं हे मी मीठ टाकत आहे. साधी सोपी आपली गावाकडची भाजी आपण करत आहोत, साधारणशी अशी. तर आता हे मीठ टाकल्यामुळे चवदार अशी भाजी होणारी, टेस्टीला बी छान लागते, नाही तर आळणी भाजी लागते. तर याच्यावर आपण आता हे लालसर होईपर्यंत थोडं म्हणजे कांदा आणि टमाटे यांचं अर्क उतरूपर्यंत आपण त्याच्यावर झाकण ठेवणार आहोत. तर चला मैत्रिणींनो, आता आपण हे झाकण काढून बघणार आहोत. तर हे बघा, किती छान असा तडका बसलेला आहे कांद्याला आणि मिरच्या आणि टमाट्याला. तर आता आपण काय करणार आहोत मैत्रिणींनो, याच्यामध्ये आपण जी डाळ भिजून ठेवलेली होती ना, ती डाळ टाकणार आहोत. त्या डाळीत जे पाणी बी होतं धुवून ठेवलेली चांगली भिजत घातलेली, ते बी टाकून द्यायचं. कारण त्याच्यामध्ये थोड्याशा पाण्यामध्ये आणि त्याच्यामध्ये ही डाळ शिजल्या जाते. आता ही डाळ अशी मस्त हलवून घ्यायचं आणि डाळीला थोडीशी वाफ लावून द्यायची, म्हणजे भाजीमध्ये डाळ ही शिजल्या जाईल. तर छान अशी मस्त झणझणीत आणि चमचमीत आपण मूग डाळ टाकून मेथीची भाजी बनवणार आहोत. तर मैत्रिणींनो, नंदिनी रेसिपीला लाईक करा आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका. तर चला मैत्रिणींनो, आता आपण त्याच्यावर झाकण ठेवणार आहोत. आपण झाकण काढून बघणार आहे डाळ शिजले का नाही. तर हे बघा, डाळ किती मस्त अशी छान अशी हवा कशी शिजत आहे आणि नरम होत आहे. तर पुन्हा एकदा असं छान असं हलवून घ्यायचं.
आता याच्यावर मैत्रिणी आपण काय टाकायचं आहे, आपल्याला मेथीची भाजी. तर चला मैत्रिणी, आता आपण याच्यावर मेथीची भाजी अशी टाकणार आहोत. तर आता ही मेथीची भाजी आपण छानशी टाकली आहे. तर मैत्रिणी, आता आपण ते पुन्हा आता त्याच्यावर थोडंसं असं झाकण पुन्हा ठेवणार आहोत, कारण का मेथीची भाजी खाली बसण्यासाठी. तर हे बघा, आता मी ह्याच्यावर असं छान असं झाकण ठेवलं आहे. तर हे बघा मैत्रिणी, चला आता आपण झाकण काढणार आहोत याच्यावरचं. हे बघा, आपली छान अशी भाजी आता ही खाली बसलेली आहे तळाला. आता मस्तपैकी अशी भाजी हलवून घ्यायची, म्हणजे मूग डाळ सर्व भाजीला लागल्या जाईल. झटपट आणि अशी छान डब्याला नेण्यासाठी, पोरांच्या टिफिनला किंवा आपल्यासाठी खाण्यासाठी आरोग्यदायक अशी मस्त मेथीची भाजी मूग डाळ टाकून सुकी. तर हे बघा, असं छान असं हलवून घ्यायचं. अजून काय डाळ आपली ही शिजलेली नाही आहे आणि भाजी बी काय हे झाली नाही. आता या हलवल्यानंतर नंतर मैत्रिणींनो परत एकदा झाकण ठेवणार आहोत. तर बघा मैत्रिणींनो, ह्या पद्धतीने तुम्ही अशी मूग डाळ टाकून मेथीची भाजी चमचमीत आणि झणझणीत अशी मस्त आरोग्यक अशी भाजी करून बघा, खाऊन बघा. चॅनलला लाईक करायचं विसरू नका, सबस्क्राईब करायचं विसरू नका. साधी सोपी आपली गावाकडची ही रेसिपी आहे. टेस्टी अशी भाजी एकदम छान अशी लागते. तर आता बघा, ही भाजी थोडीशी राहिलेली याची जाईल. आता परत एकदा आपण याचं हलवून, मूग डाळ कशी भिजलेली असते ना मैत्रिणींनो, त्याच्यामुळे मूग डाळ लवकर शिजल्या जाते. वाफेवरच ती गरम होऊन आणि मस्त शिजते. तर मैत्रिणींनो, थोडासा फास्ट गॅस असल्यामुळे थोडासा बारीक करायचा, म्हणजे त्या बारीक गॅसवर मूग डाळी छान शिजल्या जाते. तर ही बघा, असं छान आता आपली भाजी तयार होत आहे. चला, तर मैत्रिणींनो, आता आपण त्याच्यावर परत झाकण ठेवणार आहोत, म्हणजे डाळ थोडी कच्ची आहे ना त्याच्यासाठी, म्हणजे डाळ लगेच होऊन जाईल. तर हे बघा, आता वाफावरच डाळ बी अशी हवा ताबडतोब म्हणजे मस्त झालेले आहे. कारण कसं, मेथीच्या भाजीत आपण डाळ टाकून बनवतो ना, तर डाळ अशी जास्त प्रमाणात शिजवायची नाही, कमीच प्रमाणात शिजवायची, तर ती टेस्ट लागते आणि चवदार लागते. घाई गडबडीच्या काळात आपल्याला अशी सुकी भाजी बनवून डब्यावर नेण्यासाठी आणि मुलांसाठी खूप चांगली. तर हे बघा, आज साधी सोपी आपण मेथीची भाजी बनवली. आता आपण याच्यावर झाकण ठेवणार आहोत 5 मिनिट. तर चला मैत्रिणींनो, आता आपली भाजी तयार झालेली असेल. तर हे बघा, छान अशी मस्त भाजी आपली तयार झाली. तर बघा, ह्या पद्धतीने तुम्ही भाजी करा, खाऊन बघा. चॅनलला लाईक करायचं विसरू नका, सबस्क्राईब करायचं विसरू नका. पुढची रेसिपी मी लवकरात घेऊन येत आहे छान अशी. तर ही बघा, साधी सोपी आपली मस्त अशी मूग डाळ टाकून आपण बनवलेली मेथीची भाजी. तर चला, आपली मेथीची भाजी तयार झालेली आहे. तर या पद्धतीने करून बघा आणि खाऊन बघा. आणि चॅनलला लाईक सबस्क्राईब करायचं विसरू नका. हे बघा, मूग डाळ टाकून आपली छान अशी चमचमीत आणि झणझणीत तोंडाला चव वाढवणारी आरोग्यदायक अशी मस्त अशी मेथीची भाजी आपली तयार झालेली आहे.